मित्रांनो, लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये जे काही घडलं ते सगळं श्रीकांत आता राणीला सांगतो, तेव्हा राणी खूपच खुश होते. मग आता मी DNA टेस्टची मागणी सुद्धा केली आहे, आता बघ पुढे काय काय होतंय, असं आता श्रीकांत म्हणतो. तेव्हा ती म्हणते, मामा ग्रेट, तू खूप छान काम केलंस. मग आता त्या सिंधूला आणि राघवला फाशीची शिक्षा होणारच, असं जेव्हा मामा सांगतो तेव्हा मधू तर अजूनच हवेत उडू लागते. आता राजश्री ही रुक्मिणी जवळ बसलेली असते, तर रुक्मिणी खूप रडत असते. मग आता राजश्री विचारते, काय झालं वहिनी, तुम्ही का रडताय, कुणाचा विचार करताय एवढा? मग आता रुक्मिणी म्हणते, मी माझ्या सिंधूचा विचार करतीये. त्या बिचारीने एवढ्या मेहनतीने तो पुरावा मिळवला होता, परंतु सर्व पुरावा नष्ट झाला, समूळ नष्ट झालाय आता तिच्याकडून. त्या नराधमाच्या हाती तो पुरावा देताना तिला किती यातना झाल्या असतील. अगं, त्या बिचाऱ्या सिंधूने किती अजून भोगायचं आहे, कारण अगोदरच त्या राणीमुळे ती आयुष्यामध्ये थोडं वादळ आलं होतं का, आता हे कमी आहे. अगं, तिने आधीच राघवला सोडवण्यासाठी केवढी मोठी फरफट केली आहे आणि आता सुद्धा तिच्या आयुष्यात हेच. मग आता सिंधू आपल्या घरातील सर्वांसाठी हे करतीये, त्यामुळे तुम्ही एवढं वाईट वाटून घेऊ नका, आपण सर्वजण तिच्यासोबत आहोतच ना, असं राजश्री म्हणते. रुक्मिणी म्हणते की मला जर काही केलं असतं तर बरं झालं असतं, परंतु माझ्या सिंधूला अशी एवढी मोठी शिक्षा कसली मिळते हेच कळत नाहीये. मग आता राजश्री म्हणते, वहिनी प्लीज तुम्ही असं बोलू नका, तुमच्या प्रेमाची, तुमच्या आधाराची, तुमच्या अनुभवाची आम्हाला खूप गरज आहे. तेव्हा रुक्मिणी म्हणते, नाही बोलणार असं, अगं पण मला सिंधूची खूप काळजी वाटतेय. तो श्रीकांत धर्माधिकारी आहे ना, सिंधूलाच यामध्ये ओढण्याचं बघतोय. त्यानंतर रुक्मिणी म्हणते, आता सिंधूसाठी आपण काहीतरी करण्याची वेळ आली आहे आणि माझ्या मनात एक विचार आलाय. राजश्री विचारते, कोणता? मग आता रुक्मिणी पुढे काय करायचं ना, हा सर्व प्लॅन सांगू लागते. राजश्री सर्व रुक्मिणीचा प्लॅन ऐकते खरं आणि विचारते, आपण हे सगळं केल्यानंतर सिंधू आणि राघववरचं हे संकट टळेल असं तुम्हाला वाटतं का? मग आता रुक्मिणी म्हणते, हो मला असं वाटतंय, संकट तर टळेलच, कारण आपण प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे. मग पुढचं सगळं त्या विनायकाच्या हाती. त्यानंतर आता त्या दोघीही लगेच त्यांच्या प्लॅनला सुरुवात करतात आणि लगेच धर्माधिकारी वकिलाला बोलवून त्याच्यासमोर हात जोडतात आणि म्हणतात, आमच्या राघवला त्रास देणं बंद करा, कारण कसं आहे ना, आमचा राघव आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. तुम्हाला काय हवंय बोला ना, पैसे हवे आहेत का, किती पैसे हवेत ते पण सांगा, आणि आमचं घर तुमच्या नावावर करायला हवं आहे का? रुक्मिणी अगदी शांतपणे आणि रडतच विचारत असते की तुम्हाला काय हवंय ना ते सांगा, आम्ही आमचं घर सुद्धा द्यायला तयार आहोत, मी आनंदाने अगदी तुमच्या नावावर ते करून देईन. तेव्हा राजश्री आता रडतच म्हणते, पण आमच्या मुलांना अगदी सुखाने जगू द्यात प्लीज. तेव्हा धर्माधिकारी वकील आता हसतो. तेव्हा आता तो म्हणतो, काय रुक्मिणी मॅडम, तुम्ही रुक्मिणी रत्नपारखीच आहात ना? मग आता रुक्मिणी विचारते, हो म्हणजे नक्की काय म्हणायचंय तुम्हाला? त्यावेळी आता तो म्हणतो की आमदार रुक्मिणी रत्नपारखी, ज्या कुणापुढे कधीही नमतं घेत नाहीत, मोडेल पण वाकणार नाही, अशा बाणाच्या ज्या आमदार रत्नपारखी आहेत ना, त्या चक्क माझ्यासमोर हात जोडतायत, चक्क आपल्या पुतण्यासाठी त्या हात जोडतायत, आपल्या स्वतःच्या मुलासाठी त्या हात जोडत असत्या तर मान्य केलं असतं, परंतु पुतण्यासाठी कुणी एवढं करतं का? त्यावेळी आता राघव हा माझा मुलगाच आहे, आमच्या घरामध्ये सख्खा आणि चुलत असा भेदभाव कधीही केला जात नाही, रुक्मिणी ठणकावूनच तिला सांगते. जेव्हा तिचा राग आता अनावर होतो तेव्हा श्रीकांत म्हणतो, तुम्ही इथे ना भीक मागायला आला आहात हे लक्षात ठेवा अगोदर रुक्मिणी मॅडम, त्यामुळे कसं आहे ना, आवाज एकदम खाली, आणि आता तुम्ही दोघींनीही गुडघ्यावर बसून माझी भीक मागायची, माझी माफी मागायची, असं आता जेव्हा श्रीकांत हा अट घालतो ना, तेव्हा रुक्मिणीच्या पायाखालची जमीनच सरकते. त्या दोघीही आता रडतच एकमेकींकडे पाहत असतात, परंतु राघवसाठी आपण काहीही करू शकतो, आता त्या कशालाही घाबरत नाहीत. पण आता श्रीकांत सारखाच त्या दोघींनाही फोर्स करू लागतो, चला पटकन, चला बरं, गुडघ्यावर बसा आणि मला भीक घाला, माझी माफी मागा. तेव्हा त्या दोघीही आता गुडघ्यावर बसतात. मग आता माझा राघव निर्दोष आहे असं रुक्मिणी म्हणते. तेव्हा श्रीकांत म्हणतो, एक मिनिट, हात जोडून मी म्हटलोय भीक घालायची. तेव्हा राघवच्या वतीने मी आणि आम्ही दोघीही माफी मागतो, आमच्या मुलांना आता इथून पुढे त्रास देणं थांबवा, असं राजश्री आता रडतच म्हणते.
तेव्हा आता श्रीकांत म्हणतो, याचा विचार तुम्ही अगोदरच करायला हवा होता, जेव्हा तुम्ही माझ्या भाचीचं म्हणजे मधुराणीचं मन दुखवलं ना तेव्हा. तुम्ही माझ्या भाचीला खरंच खूप दुखवलं आहे असं म्हणून आता श्रीकांत हा रत्नपारखींवर सरळ सरळ आरोप करत असतो. तेव्हा राजश्री पुन्हा एकदा माफी मागू लागते, परंतु त्याचा काहीही उपयोग होत नाही. मग आता श्रीकांत हसतो आणि म्हणतो, तुम्हाला असं वाटलं की या सगळ्या संकटातून सिंधू नेहमीप्रमाणे तुम्हाला वाचवेल, परंतु असं यावेळी झालं नाही. यापुढे लक्षात ठेवायचं, या श्रीकांत धर्माधिकारीला हरवायचा विचारसुद्धा करू नका, कारण तसा माणूस अजून जन्माला यायचा आहे. मग आता राजश्री म्हणते, म्हणून तर आम्ही इथे माफी मागायला आलोय तुमची. मग आता तुम्ही माफी मागायला नाही आलात, मी तुम्हाला तसं भाग पाडलंय असं श्रीकांत मोठ्या तोऱ्यातच म्हणतो. तर त्या दोघीही सतत माफी मागत असतात. श्रीकांत म्हणतो, ठीक आहे, मी मधुराणी बरोबर बोलतो. मग आता या दोघींना जरा आनंद होतो. त्यावेळी आता माझ्या तावडीतून तुमची अशी सहजासहजी सुटका होणार नाही असं पुढे श्रीकांत म्हणतो. तेव्हा आता काय करायचं त्या दोघीही विचारू लागतात. तेव्हा मी तुम्हाला काय म्हणालो होतो की माझ्यासमोर नाक घासायचं, पदर पसरायचे, हो की नाही? मग तुम्हाला हे तर आता करावंच लागेल. तुमच्या राघवच्या बचावासाठी तुम्हाला माझ्यासमोर पदर पसरावाच लागेल आणि नाक घासावंच लागेल असं म्हटल्याबरोबरच त्या दोघींचा नाईलाज होतो. परंतु त्यांच्या अंगामध्ये अजूनही श्रीकांतीविषयीचा राग असतो. राजश्री आणि रुक्मिणी एकमेकींकडे पाहतात आणि जोरातच आपल्या मुठी आवळतात, कारण आता त्या दोघींनाही असं वाटत असतं की या क्षणी आता याचा कोथळा बाहेर काढावा की काय. मग आता तरीही त्या आपल्या राघवसाठी आणि सिंधूसाठी पदर पसरू लागतात. मग आता जेव्हा त्या पदर पसरतात ना, तेव्हा श्रीकांतला सगळं काही आठवतं की पहिल्याच भेटीमध्ये मला सिंधूने कानाखाली मारली होती आणि त्या दिवशी राघवचा मृत्यू झाला आहे असा ड्रामा करून रुक्मिणीने सुद्धा राघवच्या मृत्यूसाठी मीच कसा जबाबदार आहे असं तिकडे सुचवलं होतं आणि त्याचबरोबर माझ्या कानाखाली मारली होती. आणि माझ्या कर्तृत्वावर संशय घेणाऱ्या आणि माझ्यावर विश्वास न ठेवणारी माझीच भाची बरोबर तिने माझ्याकडून ही केस काढून घेण्याचा जेव्हा निर्णय घेतलेला असतो आणि मी माझा शोध घेईल असं म्हटलेलं असतं, माझ्या मनात या सर्वांच्या बदलाची भावना निर्माण झाली होती. आजपर्यंत कसं का होईना मी एकही केस हरलो नव्हतो आणि ही केस हरता हरता मी एवढ्या मोठ्या संकटातून वाचलोय. श्रीकांतला हे आठवून खूप त्रास होत असतो आणि मग नंतर तो असाच बूट घातलेला पाय आता राजश्री समोर करतो आणि माफी माग असं म्हणत असतो. त्याच वेळी आता सिंधू तेथे येते आणि त्याचा पायच पकडते आणि त्याला दुसरीकडे ढकलून देते. तो आता सोफ्यावर पडतो. सिंधूने आता आपल्या ही सासवांचा मान सन्मान हा राखलेला असतो, कारण आता श्रीकांत खूपच खालच्या थराला गेलेला असतो आणि त्या दोघींना नाक घासायला सांगत असतो. पण आता सिंधूला हे पटलेलं नसतं. सिंधू तेथे येताच आता राजश्री आणि रुक्मिणीच्या मात्र जीवात जीव येतो. त्याच वेळी आता श्रीकांत खूपच रागात सिंधूकडे पाहतो. तर रुक्मिणी आता प्रचंड रडू लागते आणि म्हणते सिंधू. त्यानंतर त्या दोघींनाही ती ओरडते आणि म्हणते, काकू आपली बाजू सत्तेची आहे आणि तुम्ही दोघीही या माणसासमोर नमतं घेताय का बरं? अहो हे खोटारडे आहेत, खोटारडे. आणि रुक्मिणी काकू तुम्हीच आम्हाला शिकवलंय ना की आपला स्वाभिमान आपणच जपायचा असतो. अहो काकू तुम्ही आम्हाला एका म्हाताऱ्याची गोष्ट सांगितली होती असं म्हणून ती आता लगेच श्रीकांतकडे पाहते आणि रागातच म्हणते, तुम्हाला सांगते मी श्रीकांत धर्माधिकारी, एका गावात ना एक म्हातारी असते आणि तिच्याकडे ना एक कोंबडा असतो. तो कोंबडा ना रोज सूर्योदयाच्या वेळी आरवायचा. त्या म्हातारीला असं वाटायचं की अरे वा, आपला कोंबडा आरवला की मगच सूर्योदय होतो. एक दिवस तिने काय केलं, त्या कोंबड्याला झाकून ठेवलं, पण तरीही सूर्योदय व्हायचा त्याच वेळेला झाला आणि मग त्या म्हातारीच्या भ्रमाचा भोपळाच फुटून गेला आणि मग तुमचंही तसंच झालं आहे श्रीकांत धर्माधिकारी. पण एक गोष्ट लक्षात ठेवायचं श्रीकांत धर्माधिकारी, तुम्ही आणि तुमच्या भाचीने कितीही सत्य लपवण्याचा प्रयत्न केला तरीही मी ते सत्य जगासमोर आणणार म्हणजे आणणारच असं ती खुलं चॅलेंजेस आता श्रीकांतला देते. तेव्हा श्रीकांतला आता समजतं की या सिंधूमध्ये खूप पॉवर आहे, पण आपणही काही तिच्यापेक्षा कमी नाही. मला एवढ्या वर्षांचा वकिलीचा अनुभव आहे
आणि ही सिंधू तर साधी अशी डॉक्टर आहे, ही काय मला हरवणार हा विचार त्याच्या मनात सतत येत असतो. परंतु यामध्ये आता सिंधूला त्याने खूप हलक्यात घेतलेलं असतं. सिंधू काय काय करू शकते हे त्याला अजून समजलेलंच नसतं आणि म्हणूनच त्याने हा खूप मोठा प्लॅन करून चूक केलेली असते आणि अजूनही हे त्याच्या लक्षातही आलेलं नसतं. आता सिंधू खूपच रागात त्या श्रीकांतकडे पाहत असते. श्रीकांत तोंडातून एक शब्द देखील काढत नाही, एकदम शांत असा बसलेला असतो. मग आता सिंधू रागातच म्हणते, आई काकू तुम्ही चला माझ्याबरोबर, असं म्हणून ती त्यांना घेऊन जाते. तर श्रीकांत अजूनच रागात त्या तिघींकडे पाहू लागतो. दुसरीकडे घरातील सर्वजण आता हॉलमध्ये बसलेली असतात आणि राघवसुद्धा असतो, कारण आता CCTV कॅमेरे सिंधूने काढून ठेवलेले असतात. मग काही वेळानंतर आता रुक्मिणी ही एकदम शांत शांत असते, तर सिंधू तिच्याकडे पाहतच राहते. तेव्हा ऋतुजा म्हणते, तुम्ही दोघींनी आज जे केलंय ना वहिनी, त्याच्यासाठी खरंच खूप डेअरिंग लागते. त्यावेळी रुक्मिणी अगदी नम्रपणे म्हणते, अगं ऋतुजा, मी जे काही केलं ना ते फक्त आपल्या घरासाठी, माझ्या राघव आणि सिंधूसाठी. त्यासाठी श्रीकांत व राणीच्या पायावर नाक घासावं लागलं असतं ना तरीही चाललं असतं. तेव्हा सिंधू म्हणते, नाही, आपण असा अजिबात विचार करायचा नाही, कारण आपण खोटं बोलतोय का नाही ना, खोटं वागतोय का नाही ना, मग आपण असं झुकतं माप घ्यायचंच कशाला, असं सिंधू आता म्हणते. पुढे आता राजश्री म्हणते, कारण तुझी आणि राघवची फरफट आमच्याकडनं बघवत नव्हती. आता राघव एकदम शांत असतो, कारण आता या घरामध्ये नक्की चाललंय काय हेच त्याला कळत नसतं. राणीने जाता जाता पूर्ण वाट लावूनच टाकली असं त्याच्या मनात सतत येत असतं आणि माझ्यामुळे सुद्धा माझ्या लेकरांची, माझ्या बायकोची, माझ्या घरच्यांची खूप फरफट होतीये असं सुद्धा गिल्टी राघवला आता फील होत असतं. आणि मग तो आता सिंधूला म्हणतो की सिंधू तू बरोबर बोल, त्यांनी ना अजिबात त्यांची माफी मागायला जायला नको होतं, कारण त्याचा काहीही फायदा होणार नाही, आपल्याला माहीत आहे. तो श्रीकांत कोणत्या चालीचा आहे ना, अजून तुम्हीही ओळखलेलं नाहीये त्याला, तुम्ही असं करायला नकोच होतं, राघव सुद्धा सारखा सारखा म्हणत असतो. मग आता घरातील मोठी माणसं ही त्या घराचा कणा असतात आणि तुम्ही हे असं का केलं असं ती रुक्मिणी आणि राजश्रीला विचारत असते आणि म्हणते की अजिबात आपण लाचारी पत्करायची नाही, आपली बाजू सत्याची आहे. तेव्हा आता रुक्मिणीला आणि राजश्रीला वाईट वाटतं, कारण आपण जे काही केलं याचा मनस्ताप पुन्हा एकदा सिंधूला होईल का हाच विचार त्यांच्या मनात येतो. पुढे आता रेश्मा आणि ऋतुजा एकमेकींकडे पाहतच राहतात, कारण त्या दोघीही आता तिकडे श्रीकांतकडे गेलेल्या नसतात. या दोघींचा असतो खरं तर प्लॅन असतो, आपल्या मुलांचा त्याने पिच्छा सोडावा असं त्या दोघींनाही वाटत असतं. पुढे आता सिंधू सर्वांना म्हणते, आपण सर्वजण एकत्र आहे ना, हीच आपल्या घरची खरी ताकद आहे आणि आपण जर सर्वजण एकत्र आलो तर काहीही करू शकतो. त्यावेळी राजश्री आता माफी मागत म्हणते, सिंधू तुला खरं सांगू का गं, आपल्या घरावर एकापाठोपाठ एक संकट येत होतं आणि खरं तर आम्हाला काही सुचत नव्हतं. या संकटातून कसं तरी मार्ग काढायचा हेच फक्त आमच्या डोक्यात होतं आणि त्यामुळे आम्ही त्या श्रीकांतकडे गेलो, परंतु त्याने तर अगदी नीच पातळीच गाठली. असं आता जेव्हा ती म्हणत असते तेव्हा सिंधूला अजूनच त्यांच्याबद्दल वाईट वाटतं. मग पुढे आता रुक्मिणी म्हणते, सिंधू अगं, आम्हाला वाटलं की त्या लालची लोकांची जर माफी मागितली ना तर ते एकदम गप्प बसतील, परंतु तसं काहीच झालेलं नाही. पण आमच्यामुळे खरंच तुला खूप मनस्ताप झाला, सॉरी हा सिंधू, असं हात जोडून आता रुक्मिणी सिंधूची माफी मागते. त्यावेळी आता सिंधू लगेच ते हात हातात घेते आणि म्हणते की मोठ्यांनी लहानांची कधीच माफी मागायची नसते आणि तुम्ही जे केलं तुमच्या मुलांच्या भल्यासाठी केलं, तुमच्या मुलांना त्रास होऊ नये ना यासाठी केलं, तुम्ही कुठे चुकीचं केलंय. काकू जे काही करायचं आहे ना ते आता आम्ही करणार, कारण की तुम्ही आमचे सर्वस्व आहात, तुम्हाला मान खाली घालून जगलेलं आम्ही नाही पाहू शकत. तेव्हा सिंधू आता खूप छान प्रकारे दोघींनाही समजावते. पुढे आता सिंधू जेव्हा राघवकडे पाहते तेव्हा राघव आता वेगळाच विचार करत असतो. तो आता मनात विचार करतो, म्हणतो की आज माझ्या या परिस्थितीमुळे माझ्या काकूला, त्याचबरोबर माझ्या आईला त्या धर्माधिकारी समोर असे हात जोडावे लागले, त्यांची माफी मागावी लागली. मी हे काय करतोस राघव, मी एक IPS ऑफिसर आहे ना, मग कर ना काहीतरी, असा हातावर हात ठेवून बसू नकोस तू, असं तो आता स्वतःलाच सांगत असतो. इकडे राघव हा आता आपल्या रूममध्ये जातो. तिथे गेल्यानंतर त्याला आता आठवतं की कशा प्रकारे धर्माधिकारी वकील हा
इकडे रेश्माला टॉर्चर करत होता आणि सर्व सत्य सांग, यांच्यामध्ये भांडण झालं होतं का हे सांग, असं सारखं सारखं म्हणत होता. मग आता ते सगळं काही त्याला आठवून प्रचंड त्रास होत असतो. आता तो एकदम शांत राहतो आणि पुढे त्याला आठवत असतं की सिंधूला सुद्धा कशाप्रकारे त्याने त्रास दिलाय. त्यानंतर तो आता रूमच्या बाहेर येतो आणि मेन डोर उघडतो व आता त्या दाराकडे पाहतच राहतो. आणि त्याला आठवतं की कशाप्रकारे श्रीकांत धर्माधिकारीने मला खुलं चॅलेंज दिलं आहे की तू मला कितीही मात दे, कोणतीही युक्ती लढव, परंतु तू मला मात देऊ शकतच नाही आणि मला हरवू शकतच नाही. आता हे सगळं काही त्याला आठवून प्रचंड त्रास होतो आणि मग तो मनातच विचार करतो की मला माफ करा सिंधू, काकू, आई, सर्वांनी मला माफ करा, कारण माझ्यामुळे ना तुम्हा घरातील सर्वांना प्रचंड त्रास होतोय आणि त्या त्रासामुळेच मी एक खूप मोठा डिसिजन घेतोय. तो डिसिजन म्हणजे मी आता सरेंडर होण्याचं ठरवलंय, कारण मी जर सरेंडर झालो तर मग कुणालाच त्रास होणार नाही, मी आपला जेलमध्ये राहील. मग आता असा विचार केल्यानंतर राघव जायला त्यावेळी आता त्याच्या पाठीत कुणीतरी जोरात काठी घालतं, तर ती दुसरी तिसरी कुणीही नसून आपली सिंधूच असते. मग आता राघव तिच्याकडे पाहतच राहतो. तेव्हा आता ती रागातच विचारते, हे काय चाललंय तुमचं आणि कुठे चालला होता? तेव्हा तो आता म्हणतो कुठे नाही. मग आता ती म्हणते खोटं बोलायचं नाही हा राघव अजिबात, हे पहा तुम्ही सरेंडर करायला चालला होतात का, आणि तेही मला एकटं सोडून सरेंडर करायला चालला होतात? तेव्हा राघव आता खोटं बोलत असतो. सिंधू म्हणते अजिबात खोटं बोलायचं नाही हा राघव, अहो मला एकटीला असं तुम्हाला सोडून जाताना घरच्यांचा विचार मनात आला नाही का, माझा विचार मनात आला नाही का, असं म्हणून ती त्याला आता खूपच बोलू लागते. राघव आपला मान खाली घालून उभा असतो, कारण आता बरोबर सिंधूने ओळखलेलं असतं की राघवच्या मनात नक्की काय चालू आहे. कारण मगाशी जेव्हा घरात सर्वजण होते तेव्हाच त्याच्या मनात काहीतरी खलबतं सुरू आहेत हे सिंधूला माहीत झालेलं असतं, आणि नक्की काय सुरू असेल हे ती विचार करूनच आता तेथे बाहेर सुद्धा आलेली असते आणि राघवला अडवलेलं असतं. तेव्हा आता तो सिंधूला म्हणतो माझं ऐकून तरी घे. मग आता ती म्हणते मला काहीही ऐकून घ्यायचं नाही आहे तुमचं, हे पहा तुम्ही मला एकटीला सोडून निघाला होतात, मग मी इथे काय करायचं होतं, एकदाही विचार तुमच्या मनात आला नाही का माझं काय होईल तुम्ही तिकडे सरेंडर करून स्वतःला घेतल्यानंतर? मी आत्तापर्यंत जे काही प्रयत्न केले, जे पुरावे गोळा केले आहेत ना, ते सगळे पुराव्यांचा काही उपयोग तरी होईल का सांगा बरं. बरं तुम्हाला जायचं आहे ना, जा बरं माझ्यासमोर, तुम्ही जा आत्ताच्या आत्ता जा, असं ती आता रागातच त्याला म्हणत असते. मग आता तोच स्वतः माघार घेतो आणि म्हणतो सॉरी बाई मला माफ कर. तेव्हा ती आता त्याचा हात पकडून त्याला घरात घेऊन येते. मग आता घरातील सर्वजण आता तेथे येतात. मग आता काय झालं सिंधू, आणि राघव हा कुठे गेला होता, हा कसला आवाज होता बाहेर, असं रुक्मिणी विचारत असते. मग आता ती म्हणते की यांनाच विचारा ना तुम्ही, असं म्हणून आता ती राघवला म्हणते की सांगा ना तुम्ही काय सांगायचं ते, त्यावेळी काय झालंय नक्की सांगाल का आम्हाला नीट, असं आता रुक्मिणी विचारते. मग आता ऋतुजा आणि रेश्मा या दोघीही तेथे येतात. त्याचवेळी काय झालंय, अरे बोला ना पटकन, असं राजश्री विचारते. मग आता प्रत्येकजण आपली नुसती मनमानी करायला निघालाय, कुणी माफी मागायला जातंय तर कुणी सरेंडर करायला निघतंय. आता मी कुणाला कसं समजावू ना हेच कळत नाही. तेव्हा रुक्मिणी विचारते राघवा अरे काय चाललंय हे तुझं. मग आता सिंधू खूप वैतागलेली असते, ती आता रडत असते आणि म्हणते प्रत्येकाला असं वाटतंय की चूक आपापलीच आहे, म्हणून प्रत्येकजण आपापल्या परीने काही पण करायला निघते, तुम्ही मनाला येईल तसं वागताय. आणि राघव तुम्ही तर सरेंडर करायला निघाला होतात आणि तुम्ही ते करावं म्हणून तुम्हाला जेलमधून सोडवण्याचा एवढा खटाटोप केला होता का मी. ती आता त्या प्रश्नाचं उत्तर राघवला विचारत असते, कारण सिंधूने राघवला जेलमधून सोडवण्यासाठी खूप प्रयत्न केलेले असतात आणि तिच्या प्रयत्नांना फळ आलेलं असतं. आणि आता राघवने जर उलट काही वागलं तर आता त्याचा जाब त्याला विचारायलाच हवा असं सिंधूच्या मनात येत असतं. तेव्हा राघव आता सिंधूला म्हणतो की सिंधू आय एम सॉरी, मला माफ कर, मी असं करायला नको होतं खरंच. तेव्हा रुक्मिणी म्हणते की मी सुद्धा सॉरी सिंधू, अगं आमच्यामुळेच तुला त्रास होतोय, आय एम रिअली व्हेरी सॉरी.
आता राजश्री सुद्धा एकदम शांतपणे सिंधूला म्हणते मी पण सॉरी. तेव्हा सिंधू अगदी वेगळ्याच आशेने सगळ्यांकडे पाहत असते, कारण तिने दुसरा काहीतरी प्लॅन मनात केलेला असतो. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये मधू ही मामाला सांगते मी सिंधूला चांगलीच ओळखते आणि हो, पण ती मला अजून चांगलं ओळखत नाही, कारण आता जे करायचं आहे ना ते मीच करेन. दुसरीकडे आता सिंधू ही घरातील सर्वांना प्रॉमिस करते की DNA टेस्टचे रिपोर्ट येण्या अगोदर सर्वांना सिद्ध करून दाखवेल की राणी ही जिवंत आहे आणि तिला सर्वांसमोर घेऊन येईनच, आणि राघव निर्दोष आहेत हे सुद्धा सिद्ध करून दाखवेन. तेव्हा सर्वजण आता सिंधूकडे पाहतच राहतात. तर मित्रांनो, अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.